संतोष देशमुख हत्येप्रकरणी गुन्हा नोंद होण्यासाठी 10 ते 12 तास उशीर लागला असं संदीप क्षीरसागर म्हणाले। देशमुख हत्येप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी कोणाचे फोन आले, सर्व अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड काढा असं क्षीरसागर म्हणाले। वाल्मिक कराड मास्टरमाइंड पण 302 मध्ये नाव नाही, मकोकाही लागला नाही असाही आरोप होतोय। पहिल्यापासून जे बघितलं, एक तर गुन्हा नोंद होण्यासाठी जे 10-12 तास उशीर लागला, त्याचं कारण काय? मी पहिल्या दिवशीपासून CDR जर तपासले, त्या काळामध्ये गुन्हा नोंद करण्यासाठी कुणाकुणाचे प्रशासनाला फोन आले, यांचे कॉल रेकॉर्ड जर CDR जर काढले तर आपल्याला पूर्णपणे ते लक्षात येऊन जाईल। 28 तारखेपर्यंत एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट होते। म्हणजे हे सगळं प्रकरण जेव्हा लोक रस्त्यावरती बीडमध्ये 28 तारखेला उतरले, तेव्हा त्या हॉस्पिटलमधून ते तिथून फरार झाले। मग एवढं कुणाचं संरक्षण त्यांना भेटतंय? ह्याचा मास्टरमाइंड जो वाल्मिक कराड आहे, तो अद्यापही म्हणजे 302 मध्ये जो कट कारस्थान त्याच्यामध्ये त्याचं नाव आलं नाही आणि त्यांनाही मोका लागला पाहिजे। ही लोक वाट बघतात 302 मध्ये त्याचं नाव कधी येतं। बजरंग सोनवणे यांनी सांगितलं की CBIची ही चौकशी झाली पाहिजे। नाही बाप्पा, मी स्टेटमेंट काय केलं मी बघितलं नाही, पण प्रशासन लक्ष देते आणि फक्त जेव्हा वाल्मिक कराडवर सुई जेव्हा येते ना, तेव्हा कुठतरी थांबल्यासारखी मलाही वाटते। त्यामुळं आमचं सर्वांचं लक्ष आहे आणि आम्ही पुढची दिशा पण लवकर आम्ही ठरवू तिथे।